नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण गावाकडून आलेलो आहोत आणि आता आपली होळी येतच आहे. आपण पोहोचलेलो आहोत गडचिरोलीमध्ये. आज आपण जाऊन पाहणार आहोत की गडचिरोलीमध्ये कशा प्रकारे आपली होळीची तयारी चालू आहे आणि कसे दुकानं होळीसाठी आलेली आहेत, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, यात्रेमधली शॉपिंग तर तुम्ही माझी पाहिलीच असेल. हे बघा, मी आज मस्त हे वाले कानातले घातलेत, मला खूप छान वाटले. छान दिसत आहेत का? मला तर आवडले, एकदम मस्त वाटत आहे, लाईट वेट भारी. तर चला मग आपण जाऊन आपली दुकान आलेली पाहूया. हे बघा, स्टार्टिंगला आता आपण इथं आलेलो आहोत. एक स्टॉल आपल्याला दिसलेला आहे, पूर्ण असे वेगवेगळ्या कलरचे असे गुलाल वगैरे इथं ठेवलेले आहेत. आणि हे पहा, वेगवेगळ्या सर्व बंदूक वगैरे म्हणजे पिचकाऱ्या सर्व ठेवलेले आहेत. हे पोंगे एवढे मोठे आणि हे वेगळेवाले तसले कलर पूर्ण हे इथं असं ठेवलेले आहेत. हे भैया घेऊन बसलेले आहे. आणि हे पहा, लहान लेकरांच्या तर पिचकाऱ्या कसल्या भारी भारी आल्यात ना वेगवेगळ्या. आणि हे असे मुखवटे वगैरे, मस्त असे मुखवटे वगैरे सर्व आलेले आहेत. आणि ते केसांना घालायचं ते पण पहा किती छान आलेलं आहे. हे आपला पहिला स्टॉल आहे इथं रस्त्यावर. ते भैया बसलेले आहेत मस्त. ते पहा पूर्ण असं आलेलं आहे. ते पहा, माशाची वगैरे वेगवेगळ्या पिचकाऱ्या किती सुंदर सुंदर आलेल्या आहेत इथे लहान मुलांसाठी. आणि छान वाटत आहे पहा, आता मस्त आपला पूर्ण माहोल वाटत आहे होळी सारखा. चला असेच आपण आणखीन समोर दुकानं पाहूया. तर मित्रांनो, आता हे बघा, हे मागचं दुकान आपण पाहिलेलं आहे. आता आपण चलत जात आहोत समोरचे दुकानं पाहण्यासाठी. चला, हे बघा, हे आहे दुसरं दुकान. आणि इथे पण पहा किती छान छान असे आलेलं आहे. भरपूर काही लहान मुलांसाठीच खेळायचं म्हणजे पिचकाऱ्या उडवण्यासाठी लहान मुलांचं खूप काही इथे आलेलं आहे. असे टोप्या वगैरे, हे मुखवटे वेगवेगळे खूपच सुंदर आलेलं आहे. आणि हे पहा, हे गुलाल वगैरे लागलेले आहेत. पूर्ण जात आहोत इकडे समोर हे दुकान लागलेले आहे, तिकडे जाऊया. मित्रांनो, हे पहा, इकडे असे मस्त आता दुकान लागलेलेच आहे. आपण पाहूया आणखीन इकडे काय काय आलेलं आहे. हे पहा, पूर्ण एवढे भरून पिचकारे आणलेले आहेत वेगवेगळ्या. या भैयांनी पूर्ण पिचकारे आणलेले आहेत, मुखवटे वगैरे आहेत. आणि इकडे आणखीन पिचकारे, हे बघा कसला डेंजर मुखवटा लावलेला आहे इथं. म्हणजे इकडं आणखीन एवढे सारे आपल्याकडे, आमच्या इकडे होळीचे कलर म्हणतात, इकडे हे गुलाल म्हणतात. यांनी कलर कलरचे होळीचे गुलाल. हे पहा किती वेगवेगळे आलेले आहेत पूर्ण दुकान. हे बघा, आणखीन इकडे एक वेगळा स्टॉल लागलेला आहे लहान मुलांचे. पहा किती सुंदर सुंदर असे वेगवेगळे पिचकारे आलेले आहेत. आणि हे पहा, इथं आपले बताशेचे हार पण ठेवलेले आहेत होळीसाठी. आणि हे वेगवेगळे आपले कलरचे केसाला लावण्यासाठी आहे. पूर्ण असा एकदम भारी असा माहोल. तर मित्रांनो, आपण हे पहा रस्त्याने चालत फिरत आहोत. मस्त असे दुकान आपण पाहत आहोत. आता पूर्ण गाड्या वगैरे ट्रॅफिक आहे, मी रस्त्यावरच आहे चालत. तर मित्रांनो, हे पहा, असे कलर मध्ये पाणी भरून फुगे फेकायचं ते पण आलेलं आहे. आणि वेगवेगळे मास्क इथं आपल्याला दिसत आहेत. हे पहा, भूताचा वाला मास्क. आणि हे पहा, असे वेगळे मास्क कसे डेंजर वाले आलेत ना. आता होळीच्या दिवशी खूप मजा येणार आहे आपल्याला. गडचिरोलीचा माहोल एकदम भारी दिसत आहे. पहा, पूर्ण वेगवेगळे असे वगैरे मस्त आलेले आहेत. आणि हे पहा, हे कलर, हे सर्व पाण्यातले कलर आहेत का? हा, हे बघा, हे सर्व असे ते स्प्रे कलर पण आहेत. आणि इकडे सर्व पाण्यातले कलर वगैरे आहेत, गुलाल. भरपूर साऱ्या अशा पिचकाऱ्या इथं आपल्याला पाहायला भेटत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. हे बघा, कशा वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांची मज्जा येते. आता इकडचं आपलं मागचं झालेलं आहे, आपण आता समोर जाऊया. हे पहा, समोर पण भरपूर असे दुकानं, हे पहा, समोर पण भरपूर असे दुकानं लागलेले आहेत एकदम मस्त असं. हे पहा, पूर्ण कलर. हे पहा, वेगवेगळे कलर, मस्त दुकान, पिचकाऱ्या. आणि हे बघा, किती सुंदर अशा मोठ्या मोठ्या पिचकाऱ्या इथं आलेल्या आहेत. आपण पाहूया, खरेदीसाठी भरपूर पब्लिक आलेली आहे, भरपूर लोक आहेत. आपण जाऊया आता फास्ट तिथून, कारण ट्रॅफिक खूप जास्त झालेलं आहे इथे. हे बघा, पूर्ण सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मुखवटे पाहायला भेटतील. हे बघा, एक वेगवेगळे मुखवटे घालायला, टोप्या वगैरे, ते केसांना लावायचं. ते बघा, किती वेगवेगळ्या प्रकार कलर कलरचे केसाला लावायचं आहे. हे घालायचं, केसाला लावायचं. आणि असे मुखवटे वेगवेगळे लावून मस्त कलर लावत फिरायचं आणि मस्त होळी रंगपंचमी खेळत फिरायचं. किती छान आलेला आहे पहा, एकदम भारी वाटत आहे. तुम्हाला कसा वाटत आहे आमच्या गडचिरोलीचा हा होळीचा माहोल आणि आमची तयारी कशी आहे पहा, एकदम भारी वाटत आहे ना. वेगवेगळे आपण कुठले, आपण एखादी घेऊ नंतर. हे असे आपल्याला
वेगवेगळे आलेले आहेत आणि इथं असे हे बताशाचे हार वगैरे इथे ठेवलेले आहेत. बघा इथे एक आहे मेन चौकामधलं आपण घेत आहोत. गांधी चौकामध्ये इथं आलेले आहेत. हे वेगवेगळे असे गुलालचे वगैरे पिचकारे हे पूर्ण सगळीकडे सेमच आहे. काही ठिकाणी वेगवेगळं आलेलं आहे. हे पाण्यातले कलर वगैरे वेगवेगळे मुखवटे हे सर्व आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. आपण रस्त्याच्या दुसऱ्या साईडला जात आहोत मित्रांनो. पटकन जाऊया. गाड्या येतच आहेत. ट्रॅफिक बरं झालं लागलेलं होतं. सिग्नल लागलेलं होतं. ते पहा इकडे पण किती छान असे वेगवेगळे मुखवटे आलेले आहेत आणि पूर्ण या साईडला पण भरपूर असे बसलेले आहेत दुकानं. हे पहा मस्त कलर गुलाल स्प्रे कलर एवढ्या मोठ्या मोठ्या पिचकाऱ्या. हे पहा किती छान छान इकडे आलेले आहेत पिचकाऱ्या पण. पहा सगळीकडे असा आपल्या गडचिरोलीचा होलीचा माहोल एकदम भारी जबरदस्त वाटत आहे. मस्त आहे. आजपासून दुकान भरपूर लागलेले आहेत. हे बघा मस्त असे खरेदीसाठी पण पब्लिक भरपूर आलेली आहे. इथं होळीचे टी शर्ट पण आलेले आहेत आणि हे पहा पूर्ण असे वेगवेगळे कलर. हे कॅप्सूल काय आहे दादा? कॅप्सूल कलर आहे का त्याच्या? हे बघा हे वाले ह्याच्यामध्ये कॅप्सूल आहे. त्या कॅप्सूल कलर आहेत म्हणून याच्यामध्ये पहा हे काय तुम्ही नवीन युनिक पाहिलेलं आहे. मस्त अशा काही कॅप्सूल आलेले आहेत कलरच्या आणि हे पहा वेगवेगळे असे भरपूर प्रकारचे आलेले आहे कलरचं. भारीच आहे एकदम मस्त. हे पहा इकडे इथपर्यंत पूर्ण असे हे लागलेले आहेत आपले दुकान. खूप छान वाले आणि हे पहा एवढे सारे केस किती छान लावून ठेवलेले आहेत पहा पूर्ण. आणि हे पहा इकडे पण असे वेगवेगळे कलर अजिबात घेऊन बसलेले आहेत. हे पहा इकडे पण खूप सारे आहेत. चला आता आपण जाऊया मार्केट लाईनला पाहूया. इथे मेन चौकामधलं आपण आता पाहिलेलं आहे. तर मित्रांनो भारी आपण ह्या मेन चौकामधला शूट घेतलेला आहे. आता समोर आणखीन आपल्याला जिथे दुकानं दिसतील ते आपण घेत जाऊया. हे पहा रस्त्याने पण असे मस्त दुकानं सगळीकडे लागलेलेच आहेत मेन चौकामध्ये. चला आपण आणखीन समोर आपल्याला जिथे कुठे दिसेल मस्त आपण घेत जाऊया. हे बघा मस्त दुकानं इकडे लागलेलेच आहेत वेगवेगळे पूर्ण रस्त्यामध्ये. हे बघा इकडे पण एक स्टॉल लागलेला आहे. पाहायचे का? आता आपण अगोदर स्टार्टिंगला आता मार्केटमध्ये जाऊया. मेन आपण गांधी चौकातले पाहिलेले आहेत. आता मार्केटला चाललेलो आहोत आपण. तिथे जाऊन पाहूया. मग बाकीचे जे पण आपल्याला स्टॉल दिसतील ते पण आपण पाहूया. चला तुम्हाला मजा येत आहे का? मला तर खूप जास्त मजा येत आहे पाहायला. हे बघा मित्रांनो आपण आता आलेलो आहोत मार्केट लाईनला. इथे एक ताई घेऊन बसलेले आहेत पूर्ण आपले कलरचे होळीचे दुकान. मित्रांनो इथे एक आपण मार्केट लाईन मध्ये आलेलो आहोत. इथे एक असे हे बघा स्टॉल लावलेला आहे कलरचा. आणि हे जे दिसत आहे हे पहा याला म्हणजे हे शेणापासून बनवलेलं आहे वाटतं. याला नेमकं नाव मला काय म्हणतात माहित नाही. आपण विचारूया काकाला. काका याला काय म्हणतात? गौरी. होळीमध्ये टाकतात ना? गौरी बनवलेली आहे वेगळ्या आकाराची. स्टार वगैरेची वेगवेगळ्या आकाराची गौरी बनवलेली आहे. ते आपण होळी दहन करतो त्या होळीमध्ये टाकतात. हे बघा असं इथं मस्त आहे. आणि पूर्ण बताशाचे हार पण लागले आहेत आपल्याला. एका ठिकाणी हे खारी खोबऱ्याचा हार आपल्याला पाहायला भेटलेला आहे. आणि हे पहा पूर्ण असे गुलाल इथे ठेवलेले आहेत मस्त. चला आता आपण समोर जाऊन पाहूया आणखी. हे बघा मित्रांनो इकडे पण एक स्टॉल लागलेला आहे मस्त आपल्या कलरचा. सर्व तिथं पण गौरी वगैरे सर्वच ठेवलेलं आहे. आता आपण जाऊया इकडे आतमध्ये.
तर मित्रांनो हे पहा पूर्ण आपल्या मार्केट लाईन मध्ये आपण आता गाडीवरूनच शॉट घेतलेला आहे, पूर्ण दाखवलेला आहे तुम्हाला. तर मित्रांनो आता मस्त आम्ही ज्यूस प्यायला थांबलेले आहोत. पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे. तर चला आता पिऊया पायनॅपल ज्यूस. आणि एकदम भारी लागत आहे पायनॅपल ज्यूस. चला आपण आता ज्यूस पिऊया आणि आपण जाऊया आता कॉम्प्लेक्सला. तिकडे कुठे दुकानं लागलेली आहेत ते आपण सर्व पाहूया, तिकडचं पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो झालेला आहे आपला ज्यूस वगैरे पिऊन. आता आपण इकडचे दुकानं पाहिलेलेच आहेत मोस्ट ऑफ मेन चौकामधले. आणखीन जर कुठले राहिले असतील तर आपण येताना पाहूया. आणि आपण आता चाललेलो आहोत कॉम्प्लेक्स एरियामध्ये. आता तिकडे जाऊन पाहूया आपण तिकडे कशा प्रकारे आपल्या होळीची तयारी चालू आहे आणि तिकडे दुकानं कसे आलेले आहेत हे सर्व आपण आता तिकडे कॉम्प्लेक्स एरियाला जाऊन पाहूया. मित्रांनो पोहोचलेलो आहोत आपण आता कॉम्प्लेक्स एरियामध्ये. आता आपण जात आहोत समोर. जाऊन पाहूया आपल्याला दुकानं भेटतात का पाहायला. आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप जास्त धूळ वगैरे आहे. मित्रांनो हे पहा आपल्याला पहिलं दुकान इथं दिसलेलं आहे कॉम्प्लेक्स एरियामध्ये. पूर्ण हे पहा, हे पूर्ण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या आपल्याला पाहायला भेटतात. आता आपण या पहिल्या ज्या दुकानमध्ये आलेलो आहोत तर या दुकानचं नाव आहे आशिफा गिफ्ट सेंटर अँड बुक डेपो. हे आपल्या इकडे आपण आलेलो आहोत. इथे यांनी हे स्टॉल लावलेला आहे पहा, खूप छान छान आहे असं वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि बघा त्रिशूळची पण पिचकारी दिसत आहे आपल्याला. खूप साऱ्या पिचकाऱ्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इथं पाहायला भेटतात. हे पहा इथं कुऱ्हाड पण दिसायला लागल्या, कुऱ्हाडीची पिचकारी. हे बघा एकदम वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पिचकाऱ्या आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत. आणि हे इकडं जे लावलेलं आहे हे पूर्ण हे केसाला लावायचं आहे. हे केसांचे विंग इथं ठेवलेले आहेत हे वेगवेगळ्या. आणि हे कॅप आणि इकडे आहे ते मुखवटे ठेवलेले आहेत हे बघा. आणि हे इकडं जे लावलेले आहे ते पूर्ण कलर आहे, ते पाण्यातले कलर वगैरे इकडे ठेवलेले आहेत. आणि हे स्प्रे कलर आणि हे इकडे वेगवेगळे पूर्ण असे गुलालचे कलर पण आलेले आहेत एकदम मस्त. आणि हे आपले ठेवलेले आहेत ते असे भोंगे वगैरे आवाजाचे. हे पहा मस्त असं इकडे आपल्या कॉम्प्लेक्स लाईनला पण आपल्याला एक दुकान आता फर्स्ट वाला भेटलेलं आहे. समोर आणखीन जाऊन आपण पाहूया. हे बघा आपण आता हे काठीची पिचकारी इथं बघत आहोत. आणि हे पहा पूर्ण असं मध्ये कलर भरून आपल्याला ही पिचकारी अशी खेळायची आहे. ही पण पिचकारी आपल्याला एकदम छान वाटत आहे. आणि मला ही तलवारवाली पण खूप जास्त आवडली. हे पहा किती मस्त, पाहायला गेलं तर एकदम आपल्याला तलवारच दिसत आहे. आणि मस्त काढलं तर हे पहा पिचकारी आहे. आणि इथून आपल्याला कलर पुढे येणार आहे. हे पहा मस्त आपल्याला अशा पिचकाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथं पाहायला भेटतात. चला मग आपण समोर पाहूया. तर मित्रांनो आपल्याला इकडे एक समोर दिसत आहे दुकान, तिथे जाऊन पाहूया या स्टॉल वरती. तर हे पहा इथे आणखीन एक आपल्याला स्टॉल दिसलेला आहे इथे कलरचा. इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे गुलाल ठेवलेले आहेत, पाण्यात मिक्स करायचे कलर पिचकाऱ्या. हे पहा पूर्ण असं ठेवलेलं आहे आपल्याला. इथे पण एक स्टॉल भेटलेला आहे पाहायला. मित्रांनो हे पहा इथं वेगवेगळे छोटे मोठे असे आपल्याला इथं वाजवायचे पोंगे पाहायला भेटत आहेत. हे बघा या भैयानी मास्क लावलेला आहे, छान आहे मास्क. त्याचा आवाज आपण पाहूया आता किती मोठा आवाज येणार आहे. हा घ्या एक पोंगा आपण आता घेऊया, मस्त याचा आवाज येत आहे. तर मित्रांनो आपल्याला वाजवण्यासाठी एक पोंगा आपण इथे घेतलेला आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत टी पॉइंटला. चला पाहूया टी पॉइंट मधले दुकानं कसे लागले ते. हे बघा आपल्याला इकडे असे दुकानं दिसतच आहेत लागलेले. पहा इथे एक काका घेऊन बसलेले आहेत, मस्त आपले वेगवेगळे प्रकारचे पोंगे गुलाल वगैरे. आता आपण इथे आणखीन एका वेगळ्या दुकानी आलेलो आहोत. हे पहा पिचकाऱ्या गुलाल. आणि हे बघा हे दादानी कसं लावलेलं आहे केसाला, हे असे केसाला लावायचे असतात हे विंग्स. हे पहा इकडे पण आलेले आहेत भरपूर असे दुकान आपल्याला पाहायला भेटत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या. हे सिलेंडरचं काय स्प्रेचा गुलाल आहे का? अच्छा हे बघा हे सिलेंडर मध्ये पण आहे गुलाल स्प्रे वाला. मस्त आपण फायर ब्रिगेडला कसं करतो तशा प्रकारचा त्याच्यामध्ये आहे गुलाल. हे पहा मस्त असा इकडे पण स्टॉल लागलेला आहे. हे बघा इकडे पण एक मस्त असं लागलेलं आहे दुकान, खूप छान यांनी पण असं सजवलेलं आहे स्टॉल. आता हे पहा सगळीकडे सेमच आहेत वेगवेगळे स्टॉल लावलेले मस्त.
तर मित्रांनो आपण आता टी पॉइंट पर्यंतचे आपले कलरचे स्टॉल सर्व पाहिलेले आहेत. आता आपण रिटर्न जात आहोत. तर मित्रांनो हे बघा आपला पोंगा वाजवत चालूया आपण. भारी आवाज यायलाय. मस्त होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी असं फिरूया आपण. भारी. हा मला एक मुखोटा पण घ्यायचा होता. बघूया आपल्याला छान आवडला तर मुखोटा आणि हे पोंगा आपण वाजत फिरूया. आता आपण इथे पोचलेलो आहोत ITR स्क्वेअरला. हे पहा इथे एक बसलेला आहे हे दादा स्टॉल लावून मस्त. हे पहा पूर्ण छान असं सर्व काही इथे पण सामान आपल्याला पाहायला भेटत आहे होळीचं. आणि हे पहा इथे पण हे आहे आपल्याला असं हे गुलाल, धूम गुलाल मस्त फायर ब्रिगेड सारखा घेऊन स्प्रे करायचा. समोरचे पण पाहूया. इथे पण पूर्ण हे असे आमच्या इकडे बताशेचे हार म्हणतात. त्याला काय म्हणतात माहित नाही. हे बघा आणखी इकडे पण एक असं स्टॉल आहे. हे बघा मित्रांनो इथे आपल्या स्टॉल वरती आलेलो आहोत. त्या दादांचा आहे स्टॉल. आपण इथं गांधी चौकामध्ये इथे एक समोर एक स्टॉल लावलेला आहे मित्रांनो. हे बघा इथे पण मस्त वेगवेगळे स्टॉलला इथे पण मस्त सर्व पिचकाऱ्या वगैरे सर्व सेम सामान आपल्याला पाहायला भेटत आहे. तिकडे समोर एक आपल्याला दुकान दिसत आहे. तिकडे एक जाऊया. तर मित्रांनो हे बघा आपण आता त्या दुसऱ्या स्टॉल वरती आलेलो आहोत. हे बघा मस्त इथं पण वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आहेत. शॉपिंग करायला भरपूर गर्दी आहे. आपण मेन गांधी चौकामध्ये आहोत डबल आपल्या ITR स्क्वेअरवरून आपण आता डायरेक्ट तिकडे गांधी चौकात आलेलो आहोत. भरपूर असे लहान मुलांचे बघा शॉपिंग किती छान चाललंय. किती खुश झालाय तो मस्त हातामध्ये गदा वगैरे घेऊन. हे बघा मित्रांनो आणखीन आपल्याला इथे एक स्टॉल दिसत आहे. हे बघा दादा कलर पॅक करून देत आहेत. इथे पण मस्त वेगवेगळ्या प्रकारचे असे आपल्याला लहान मुलांच्या पिचकारी बॅग वगैरे बघायला भेटतात. तेव्हा किती मोठ्या मोठ्या आपल्याला इथे पिचकारी बॅग दिसत आहेत. हे पहा पूर्ण असं हे पोते भरूनच ठेवले दादांनी. इथे तर वेगवेगळे कलर आणि हे पिचकाऱ्या इकडे आणखी हे मुखवटे असे मास्क पण आहेत वेगवेगळे. हे बघा कसले मोठ्या पिचकाऱ्या आलेले आहेत. एकदम भारी रायफल पहा कसल्या भारी रायफल आलेले आहेत मित्रांनो. आणि हे बघा इकडे माशाची पण आलेली आहे पिचकारी. खूप प्रकारचे आले वेगवेगळे आपल्याला इथं बघायला भेटत आहे. कितीला आहे ते ठिपकावाले कसला अशा कलर मधला मंकी आहे तो. मंकी आहे तो वाघ थोडीच आहे. मंकी आहे. हे बघा किती छान असं आपल्याला इथं हे पिस्तूल दिसत आहे. मस्त अशी ओढायची आणि पिचकारी मारायची आहे. हे बघा एक नंबर. मित्रांनो आपण फायनली मला एक मुखवटा मास्क घेतलेला आहे. मी कसला घेतलाय मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. आता एवढी जास्त गर्दी वाढलेली आहे ना शॉपिंग साठी. भरपूर बाहेर आहेत आता सर्वजण आणि लहान मुलं पण भरपूर शॉपिंग करत आहेत मस्त. चला मग तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवते की मी कसला मुखवटा घेतलेला आहे तो. तर मित्रांनो आणलेला आहे मी मास्क. चला बघायचे तुम्हाला. थांबा आता दाखवते. 1 2 3 बघायचंय. हे बघा आणलेला आहे मी फायनली हा वाघाचा मास्क. बघा कसं दिसत आहे मला माहित नाही. मी आणखीन पाहिलं पण नाही आरशामध्ये. तर बघा कसा वाटत आहे सांगा. मस्त आपण आता होळीच्या दिवशी हे मास्क घालून ती पुंगी वाजवत आपण फिरणार आहोत गडचिरोलीमध्ये. मस्त रंग खेळणार आहोत. अरे बापरे गरमी झाली मला तर मित्रांनो कसा वाटला माझा मास्क आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा आमच्या गडचिरोली मधला होळीचा पूर्ण असा माहोल आणि होळीसाठी लागलेले असे वेगवेगळे स्टॉल कसे वाटले नक्कीच मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असं सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.